नमस्कार मित्रांनो, आडवाटीवरच्या या स्वर्गीय प्रवासामध्ये आपल्या सर्वांचे मनापासून मी सहर्ष स्वागत करत आहे। मी तुमचा मित्र अनिल चौगले आपल्या आजच्या या नवीन व्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून सहर्ष स्वागत करतो। आजच्या व्लॉगची सुरुवात मी सकाळी करत आहे आणि खूप छान असं वातावरण आहे। सूर्याची तिरकी अशी ऊन पडलेली आहेत आणि झाडीमधून जाणारा हा सुंदर असा हा रोड आणि जबरदस्त असं वातावरण झालेलं आहे। समोर पाहत असाल तर हे आंध्रामधील सुंदर असं महादेवाचं मंदिर आहे। खूप छान इथली मंदिर असतात। आनंदाची गोष्ट मित्रांनो, आपण म्हणतो की मराठी माणूस पुढे जात नाही, मराठी माणूस पुढे जात नाही, तर हे आपले सांगली विटेचे आहेत आणि यांनी आपल्या आजोबांच्यापासून इथे हा सोन्या चांदीचा बिझनेस करत आहेत मछलीपट्टणममध्ये आणि ते इथे स्थायिक झालेले आहेत। तर मित्रांनो, ही बघा मराठी लोकांची आणि मराठी माणसांची कमाल ही तुम्ही पाहू शकता। अगदी जबरदस्त असं बंदरावरती घेतलेलं आहे आणि याची किंमत किती असेल तर हा 2 किलोचा आहे। 2 किलो 280 ग्रॅमचा हा मासा आहे। फक्त हा मला 700, 800, 1000, 2000 नाही, फक्त 210 रुपयाला मी हा घेतलेला आहे। नमस्कार मित्रांनो, आडवाटीवरच्या या स्वर्गीय प्रवासामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून सहर्ष स्वागत आहे। आपण आलेलो आहोत ते मित्रांनो मछलीपट्टणम जे बंदर आहे तर त्या बंदरावरती आलेलो आहोत आणि हे आंध्र प्रदेशमधील मछलीपट्टणम हे मोठं असं बंदर आहे आणि माझ्या मागं तुम्ही बघत असाल की ह्या सगळ्या मासेमारी करण्यासाठी ह्या सगळ्या बोटी अशा प्रकारच्या बोटी असतात आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय की सध्या ह्या मासेमारी करून सगळ्या ह्या बोटी इकडे आलेल्या आहेत। तर ह्या सध्या हे बंदर आहे, तर खूप छान वाटतं इकडे। मी तुम्हाला सगळे फिरून दाखवतो बंदर। तर या मित्रांनो, आपण बंदर पाहूयात। पूर्ण हे असे जाळे आहेत आणि हे पूर्ण आपल्याला मासेमारी करण्यासाठी जातात। हे जाळं सोडवत आहे तिथे या ठिकाणी। बंदरकोट कांस्टेबल या माशाचे नाव मला माहीत नाही, तुम्ही कमेंट करून नक्की मला सांगा। हा खेकडा आहे, समुद्री खेकडा। हा झिंगा आहे। हा बांगडा आहे।
पुष्पा झुकेगा नहीं साला 2 kg मच्छी अब तड़ाका देंगे. मस्त खाई जाता आहे मछलीपट्टणम बंदर. चला तर मित्रांनो, ह्या बोटी आहेत अशा आणि ह्या बंदरावरती येऊन थांबतात. आणि या बंदरावरती आपल्याला सगळ्यात स्वस्त असा मासा मिळतो. आपल्याकडे कोल्हापूरला बघायला गेलं किंवा महाराष्ट्रात बघायला गेलं तर सरासरी म्हणजे मी पाहिलेले रेट हे किमान 700, 800, 600, 1000पर्यंत 1200पर्यंत रेट असतो केजीचा. तर हा 2 किलो मासा आहे, फक्त आम्हाला 210 रुपयाला मिळालेला आहे. त्यामुळे आज या माशावरती तडाखा असणार आहे. एन्जॉय करा तुम्ही पण. गाईज, हे मछलीपट्टणमचं मच्छी मार्केट आहे आणि हे तुम्हाला मी फिरून दाखवत आहे. खूप जबरदस्त. तर मछलीपट्टणममधलं हे PVR सेंटर आहे, सिनेमा थिएटर आहे आणि या ठिकाणची तुम्ही स्वच्छता बघत असाल तर जबरदस्त अशी आहे. आणि वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या अशा स्क्रीन लावलेल्या आहेत या ठिकाणी आणि जबरदस्त असं हे थिएटर आहे. आम्ही छावा पिक्चर मित्रांनो बघण्यासाठी आलेलो आहोत आणि ते पण आंध्र प्रदेशमधील मछलीपट्टणम या शहरामध्ये आणि कृष्णा डिस्ट्रिक्ट आहे. तर या ठिकाणी आपण स्क्रीन नंबर 3ला या ठिकाणी आपण ही फिल्म पाहण्यासाठी आलेलो आहोत आणि खूप जबरदस्त अशी ही फिल्म आहे. तुम्ही प्रत्येकाने पाहावी आणि हिंदू धर्मातील प्रत्येक व्यक्तीनेही पाहण्यासारखी अशी ही फिल्म आहे. तर जबरदस्त अशी ही फिल्म तुम्ही नक्की पहा मित्रांनो. मनापासून धन्यवाद. जय शिवराय, जय भवानी, जय शिवाजी, जय शंभूराजे, जय जिजामाता. चालेल ना? नमस्कार मित्रांनो. तर आपले हे मित्र आहेत रेवन सिद्ध. तर हे आपल्याला मछलीपट्टणममध्ये PVRमध्ये भेटलेले आहेत आणि आनंदाची गोष्ट मित्रांनो, आपण म्हणतो की मराठी माणूस पुढे जात नाही, मराठी माणूस पुढे जात नाही. तर हे आपले सांगली विट्याचे आहेत आणि यांनी आपल्या आजोबांच्यापासून इथे हा सोन्या चांदीचा बिझनेस करत आहेत मछलीपट्टणममध्ये आणि ते इथे स्थायिक झालेलं आहे. तर मित्रांनो, ही बघा मराठी लोकांची आणि मराठी माणसांची कमाल. तर हे तुम्ही पाहू शकताय. अगदी जबरदस्त असं हा विषय आहे. सर, आपली ओळख करून द्या. आम्ही इथलं मछलीपट्टणमचं रेवणसिद्ध कदम बोलतो आहे. आपलं इथं सोन्याचा बिझनेस आहे आणि हे आमचं असं आपलं तुम्ही तुमचं नाव काय बोलायचं? अनिल चौगले सर. हां, आपला आडवटा नावाचं यूट्यूब चॅनल आहे. खूप छान वाटलं की एक मराठी व्यक्ती आपल्याला या ठिकाणी भेटलेलं आहे. तर मनापासून आनंद वाटतोय सर. आणि तुम्ही पण ही फिल्म पाहायला आला की मनापासून मला सेकंड टाईम. अरे वा, सेकंड टाईम मित्रांनो ही छावा फिल्म बघण्यासाठी आलेलं आहे. खूप जबरदस्त अशी फिल्म आहे. खूप छान वाटलं मला तर तुम्हाला. धन्यवाद. आंध्र प्रदेशातील प्रवासामधला हा एपिसोड मित्रांनो तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. तसेच आपल्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, व्हिडिओला सुद्धा कमेंट करा. तसेच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवीन नवीन येणारे व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील. लवकरच भेटू अशाच एका आडवाटेवरील प्रवासामध्ये आणि आंध्रामधील सेकंड एपिसोडमध्ये. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो. आपला प्रवास सुखदायी आणि आनंददायी हो. धन्यवाद.